नमस्कार. आज वार शुक्रवार दिनांक 28/8/2026. तर शेतकरी बांधवांनो, परत एकदा आपण नवीन तुमच्यासाठी 10 ते 12 गायांचं लॉट विक्रीसाठी उपलब्ध घेऊन आलेलो आहे. तर आपला शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ पहिल्यांदा बघत असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला रोजच्या रोज आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी भेटेल. तर शेतकरी बांधवांनो, बघू शकता व्हिडिओमध्ये 1 नंबरची गाय, दुसऱ्या वेताला सुनीची दूध कॅपॅसिटी दुसऱ्या वेताला 27 ते 28 लिटरपर्यंत आहे. 10 ते 12 दिवस खाली होण्यासाठी टायमिंग आहे. प्युअर एबीएस मध्ये शेतकरी बांधवांनो, व्हिडिओमध्ये 2 नंबरची गाय बघू शकतात. हिला 10 ते 12 दिवस टायमिंग असून हिची दूध कॅपॅसिटी 30 ते 35 लिटरपर्यंत आहे. व्हिडिओमध्ये 3 नंबरची गाय बघू शकतात. हिला 10 ते 12 दिवस टायमिंग असून ऐका ना माऊली, आता तुम्ही एवढ्या गायींची माहिती दिलेली, तर शेतकरी मित्र आता जे लांबून येणार आहे त्यांची राहण्या खाण्याची सोय होणार आहे का तुमच्याकडे? हो, शेतकरी बांधवांनो, जे कोणी लांबून शेतकरी येणार असेल तर त्यांची राहणी खाण्याची सोय आणि लांबून ट्रान्सपोर्टची सुद्धा सुविधा आपल्याकडे उपलब्ध होईल. आता तुमची कशाची बोली ते बी सांगून द्या शेतकरी मित्रांना. म्हणजे कसं, लाईव्ह मध्ये आपला व्हिडिओ चालू आहे आणि ह्या गाई उपलब्ध आहे. 1-2 दिवसात जरी शेतकरी आले तर या गाई तुम्हाला लाईव्ह मध्ये बघायला भेटणार आहे. तर मित्रांनो, आपल्याकडे तुम्हाला चढमुक्का आणि अंगपडीची 2 गोष्टीची बोली भेटल. दूध पळी पावशर. तर शेतकरी बांधवांनो, पहिला रोग गाईंची शक्यतो दुधाची गॅरंटी नसते. आणि रेंज बी सांगून द्या का बा तुमच्या डेअरी फार्मला कितीपासून स्टार्ट आहे आणि शेवटपर्यंत किती एंड आहे ते बी सांगून द्या. तर मित्रांनो, आपल्याकडे तुम्ही जर काही दुसऱ्या आणि तिसऱ्या वेतामध्ये जर घेतल्या तर तुम्हाला 100% दुधाची गॅरंटी भेटेल. आणि साधारण शेतकरी बांधवांनो, आणि स्टार्टिंग रेट बी सांगून द्या त्यांना. साधारण तुम्हाला 70,000पासून तर 1.5 लाखापर्यंत आपल्याकडे 100 बडकर एक गाय बघण्यासाठी भेटतील. साधारणतः समजा डेअरी फार्मला व्हिजिट जर समजा शेतकरी मित्रांनी केली तर समजा उद्या आले किंवा 2 दिवसांनी आले तर किती गाई उपलब्ध राहू शकते तुमच्याकडे बघण्यासाठी? शेतकरी बांधवांनो, तुम्ही एनी टाइम आहे, तुम्हाला 2 गाड्या 3 गाड्या माल 100% भेटणार. म्हणजे साधारणतः 50, 100, 200 अशा काय उपलब्ध भेटेल बा डेअरी फार्मला गाई बघायला? साधारण तुम्हाला एक डेअरी फार्मवर साधारण 15-20 गाई. आता आपण ह्या ज्या डेअरी फार्मला आलेलो आहे तर इथं साधारणतः किती गाई उपलब्ध आहे बा तुमच्या अंदाजाने? शेतकरी बांधवांनो, ह्या डेअरी फार्मवर 15 ते 16 गायांचं लॉट विक्रीसाठी उपलब्ध आणि आहे. किती प्लस आहे संपूर्ण गाय? तर टोटल गाई 20 लिटर पासून 30 ते 35 लिटर पर्यंत आहे. प्रत्येक गाईला 10-15 दिवसाचं खाली होण्यासाठी अवकाश आहे. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, तुम्ही एकदम टॉप क्वालिटीच्या गाई इथं उपलब्ध झालेल्या आहे. ज्या कोणी शेतकरी मित्रांना अशा टॉप क्वालिटीच्या गाई खरेदी करायच्या असेल तर त्यांनी लवकरात लवकर व्हिडिओच्या माध्यमातून आपण नंबर देणार आहोत, त्या नंबरवर संपर्क करा शेतकरी मित्रांनो. बघू शकता तुम्ही. आणि शेतकरी मित्रांनो, पहिली गोष्ट, तुम्ही समजा आपला जिल्हा अहिल्यानगर आणि तालुका श्रीरामपूर जर समजा इकडे व्हिजिट करत असेल तर आपण प्रॉपर तुम्हाला लोकलचा माल देणार आहोत. तर इथं भरपूर बाहेरचा माल येत आहे उपलब्ध. तर मयूर भाऊ, तर शेतकरी मित्रांना ते बी सांगून द्या, लोकलच्या मालामध्ये आणि बाहेरच्या मालामध्ये काय फरक आहे? तर शेतकरी बांधवांनो, जेव्हा बाहेरचा पंजाब झालं, बँगलोर झालं, त्या गाई आपल्या भागात शक्यतो टेम्परेचर धरत्या आणि जास्त करून जशी आपली गाय गेल्या बाहेर, म्हणजे हिची तुम्ही 100% गॅरंटी घेणार शेतकरी मित्रांना, म्हणजे सेट होण्यापासून तर याच्यापर्यंत. शेतकरी बांधवांनो, फक्त पंजाब आणि बँगलोरची गाय जशी आपल्या गोठ्यावर आणल्यानंतर सेट होत नाही, तशी आपले बाहेर तुम्ही उन्हात माझा पावसात माझा तिला 1 रुपयाची गोळी सुद्धा लागणार नाही. म्हणजे जे शेतकरी मित्र येणार आहे व तुमच्या भरोशावर येणार आहे आणि तुम्ही टोटल माल हा लोकलचा देणार त्यांना, बरोबर? तर जे कोणी शेतकरी मित्र येणार आहे त्यांना म्हणजे असं कोणतं धोकाधडीचं काम होणार नाही, या हिशोबाने तुम्ही माल त्यांना देणार. 100%. तर चालेल, काय अडचण नाही. पूर्ण गाईची माहिती तुम्ही दिलेली, 4 गाईची. आता 5 नंबरच्या गाईची माहिती सांगा. तर शेतकरी बांधवांनो, बघू शकतात, ही पण हिची दूध कॅपॅसिटी 24 ते 25 लिटर पर्यंत असून साधारण हिला 10 ते 15 दिवस. तर शेतकरी मित्रांनो, आपण स्वतः म्हणजे जे डेअरी फार्मचे मालक आहे आपण त्यांना स्वतः विचारणार आहे. आता त्यांच्याकडे म्हणजे दर हप्त्याला 25 ते 30 गाय उपलब्ध असतात. तर भाऊ, तुमचा जो माल आहे जो बाहेरचा आहे का लोकलचा आहे? लोकलचा माल आहे. बरोबर. जो बाहेरचा माल आलेला आहे त्याची रेंज तुमच्या गाईपेक्षा साधारणतः किती रेंजनी कमी भेटते गाय? 20-25 हजार रुपये कमी भेटते. आता तुमचा लोकलचा माल आहे, तुम्ही आपल्याला ठोकून देता आणि बी समोरचे जे शेतकरी आमच्या भरोशा येणार आहे आम्ही त्यांना ठोकून देणार आहे. तुमच्या मालाची बाहेरच्या मालापेक्षा तर रेंज कशी आहे? त्या मालापेक्षा 20-25 हजार जादा आहे, पण ह्यो माल प्युअर खात्रीशीर आहे ना. तेच आपण शेतकरी बांधवांना सांगणार आहे. बरेचसे मला शेतकरी मित्रांचे कॉल येतात का बाबा आपण लोणी मार्केटवरून माल नेतोय, तर मी त्यांना सांगितलं का दादा तुम्हाला भरपूर माल भेटेल, पण तुम्ही जर बाहेरचा माल नेला तर लोकलच्या मालापेक्षा तर तुम्हाला 20 ते 25 हजार रुपये चालावं लागेल, पण तुम्हाला पूर्ण मालाची आम्ही गॅरंटी देणार आहे. पूर्ण मालाची गॅरंटी आहे. सगळ्या 30 पलाच्या 25 पलाच्या गाय आहे. आता ह्यो जो तुमचा माल आहे सरासरी आपल्या अहिल्यानगर मधून 20-25-30 किलोमीटरवरचा माल आहे, बरोबर?
आता सध्या बाहेरचा माल चालू आहे शेतकरी मित्रांनो. तर ज्या कोणी शेतकरी मित्रांना आपला लोकलचा माल खरेदी करायचा असेल तर 2 रुपये तुम्हाला क्वालिटी बघून लावावं लागेल. पण तुम्हाला याची पूर्ण आपण गॅरंटी देणार आहे मालाची. तुम्हाला साडाची अंगाची तुम्ही म्हणले गाई सेट नाही झाली तर ती गाय तुम्हाला रिप्लेस आपण करून देणार आहे. तर बघू शकता तुम्ही डेअरी फार्मला गाई दाखवा पूर्ण. आणि शेतकरी मित्रांनो तुम्हाला सडाच्या अंगाची बोली समजा सडाचा अंगाचा प्रॉब्लेम आला तर गाय बदलून देऊ. पण सड जर मुक्त निघलं तर चौथाही तुम्हाला भेटेल. समजा 1 लाखाची गाय असेल तर 25,000 भेटेल. बदलून गाय भेटणार नाही. बरेचसे असे शेतकरी मित्र आहे तुम्हाला सांगतात का बघा इथं सडमुक्त निघलं तर गाय बदलून देऊ. तर इकडे आहे 1 मिनिट. हा बोला ना. तर जे बरेचसे युट्यूबच्या फेसबुकच्या इंस्टाच्या माध्यमातून व्हिडिओ बनवतात. हा. पण म्हणतात त्या गायचं सड जर मुक्त निघलं तर तुम्ही रिप्लाय देता का? रिप्लाय असं आहे म्हणजे आता आपल्याला जर समजलं बा ही जर 3 सेडी आहे तर तुम्ही आम्हाला बोलून द्या. हा बरोबर. बरोबर सडात काहीच ह्या गायचं जर समजा सडमुक्त निघलं तर तुम्ही त्याची बोली कायची चौथाई कट होती का गायची? चौथाई कडक होती. तर शेतकरी हा. मित्रांनो बघू शकतात असे बरेचसे व्हिडिओ येतात का आम्ही गाय बदलून देऊ. तात्पुरता व्यवहार व्हायच्या आधी तुम्हाला सांगतात शेतकरी का बुवा आम्ही गाय चेंज करू देऊ. पण गाय चेंज होत नाही. आता स्वतः मालक आहे गायचे त्यांना आपण विचारलेलं आहे चौथाई तुम्ही गाय बदलून देता का चौथाई देता? चौथाई देतो मग. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो तसलं आपलं काम नाहीये. फ्रॉडचं काम नाहीये. आपण स्वतः बोलून चालून गाय देतो. म्हणजे कसं उद्या तुम्ही या गायला सडमुख निघलं म्हणून 10-20 हजार वाढून देणार आहे ते काम आपण करत नाही. पण तुम्हाला चौथाई कट होणार आहे. जर साडाचा नागाचा प्रॉब्लेम आला तर काय चेंज होईल बघू शकता तुम्ही. तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ बघा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. पूर्ण व्हिडिओ बघा. आणि आपल्या समजा इंस्टाला फेसबुकला बघत असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. बघू शकता. अशा क्वालिटीचा माल घ्यायचा असेल तर एक वेळेस आपल्या डेअरी फार्मला व्हिजिट करा.